जयंत पाटील आणि आव्हाडांची रात्री शिंदेंसोबत बैठक। 2 दिवसांपूर्वी जयंत पाटलांची फडणवीसांशी चर्चा। अर्थ खात्यावरून शिंदेंचा विरोध, शहांकडे भूमिका मांडण्याची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा तुर्तास रद्द। आव्हाड आणि जयंत पाटलांच्या भेटीनंतर शिंदे माहितीच्या नेत्यांशी चर्चा करणार। महाराष्ट्र सदनमधील कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित राहणार। एखाद्या पक्षाला विशिष्ट विभाग देऊ नये असं शिंदे बोलणार नाहीत। जयंत पाटील शिंदे भेटीमध्ये राजकीय समीकरण असेल असं वाटत नाही। सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। पार्थ पवारांची काल वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीसांसोबत भेट। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीनंतर पार्थ पवारांची फडणवीसांसोबत बैठक। सूत्रांची माहिती। फडणवीस दिल्लीमध्ये गेल्यावर भाजपचाच मुख्यमंत्री होणार। भाजपचाच वरिष्ठ मंत्री राज्याचा मुख्यमंत्री होईल। संजय राऊतांची भविष्यवाणी। तर राज्याची प्रगती झाल्यावर योग्य वेळी फडणवीस दिल्लीमध्ये जातील, नवनाथ पण यांचं उत्तर। राजकारणामध्ये काहीही अशक्य नाही। दोन्ही राष्ट्रवादी येत्या 15 दिवसांमध्ये एकत्र येणार। शिंदे ठाकरेंचंही भविष्यात मनोमिलन होणार। रवी राणांच्या दाव्याने खळबळ। ठाकरे बंधूंचा सोनम वांगचुक यांना पाठिंबा। 19 जुलैला शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंचं आंदोलन। उद्धव ठाकरे, राज ठाकरे उपस्थित राहणार। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 20वा दिवस। 9 किलो वजन घटलं, प्रकृती चिंताजनक। पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलनावर ठाम। फुनसुक वांगडू आणि सोनम वांगचुक यांचा संबंध नाही। माध्यमांवरील चर्चांवर आमिर खाननं मौन सोडलं, तर सोनम वांगचुक यांच्या कामाचा आदर। त्यांनी उपोषण मागे घेऊन तब्येतीची काळजी घ्यावी, आमिर खानचं आवाहन। पवईच्या IIT मार्केट परिसरामध्ये झाड कोसळलं। पार्क केलेल्या गाड्यांचं नुकसान, कोसळलेलं झाड हटवण्याचं काम सुरू। व्हॉट्सअपला स्टेटस ठेवत झडपी शिक्षकाची 2 मुलं आणि गाडीसह नदीपात्रामध्ये उडी। वरिष्ठांचा जाचाला कंटाळून जीवन संपवलं। नांदेडच्या मुदखेड तालुक्यामधील पुणे गाव परिसरामधली घटना। शिक्षण क्षेत्रामध्ये नावाजलेली संस्था महेश ट्युटोरियल्सच्या मुंबईतील सर्व शाखा अचानक बंद। संस्थेवर 32 कोटी 33 लाखांचं थकीत कर्ज। हजारो विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्य टांगडीला। मुंबईतील 115 वर्ष जुन्या पारशी डेअरी फार्माचा परवाना FDA कडून निलंबित। अनेक अन्नपदार्थांवर बेस्ट बिफोर यूज बाय, डेट ऑफ एक्सपायरी यासारखी अनिवार्य माहिती नसल्याची बाब उघड। महाराष्ट्रातील SR प्रक्रियेला 8 दिवसांची मुदतवाढ। पावसासह वारी असल्यानं मुदतवाढ देण्याची विरोधकांनी मागणी केली होती। 24 तासांच्या शोध मोहिमेनंतर अर्नाळा समुद्रात बुडालेल्या 2 अल्पवयीन मुलांपैकी एकाचा मृतदेह सापडला, तर एकाचा शोध अद्यापही सुरू। समुद्राला आलेल्या लाटांच्या तडाख्यामध्ये 4 जण बुडाल्याची घटना। दोघांना सुखरूप वाचवण्यात यश। वंदे मातरमचा अवमान केला शिक्षा होणार। आगामी अधिवेशनात वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा अवमान करणाऱ्यांना शिक्षेची तरतूद असलेलं विधेयक मांडलं जाणार। महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा। प्रसिद्ध लोणावळा चिक्की आणि माहूर गडाच्या रेणुका मातेच्या तांबूलला मिळाला GI टॅग। चेन्नई GI टॅग विभागाकडून अधिकृत बहुमान प्रदान। देशातील पहिला हायड्रोजन ट्रेनला पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवला। जिंद आणि सोनीपत रेल्वे स्टेशन दरम्यान रेल्वे धावणार। प्रवासासाठीचे कमाल भाडं 25 रुपयांपर्यंत असणार। रोहित शर्मा 2027च्या वनडे वर्ल्ड कपला मुकण्याची शक्यता। वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची माध्यमांवर चर्चा। इंग्लंड दौऱ्यामधील 19 जुलैचा लॉर्ड्स मैदानावरील सामना अखेरचा ठरण्याची शक्यता। 2020च्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये फेरफार। चीननं 18 राज्यातील कोट्यवधी मतदारांचा डेटा चोरला। ट्रम्प यांचा आरोप। गुप्तहेर यंत्रणांनी माहिती दाबल्याचाही दावा। कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये 1% वाढ। ब्रेंट क्रूड ऑइल प्रतिबॅरल $85 अमेरिका आणि इराणमधील वाढत्या लष्करी संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या।